हॅलो फ्रेंड्स, संजीवनीच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शाही मशरूम। दिसायला जेवढं छान दिसते तेवढं खायला देखील टेस्टी लागते। चला तर आपण याची रेसिपी पाहूया। त्यासाठी मशरूम, वाटाणा, बदाम, पनीर आणि कोथिंबीर घेतले आहे। आपण मशरूम छान पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्याची सर्व माती काढून घेतली आहे। आता छान त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुकडे करू शकता, गोल देखील कापू शकता त्याला। आपण सर्व मशरूम कापून घेतले आहे। आपण मिक्सरला थोडी काजूची पावडर करून घेऊया। मी काजूची पावडर करून घेतली आहे, आपण ती काढून ठेवूया। आणि आता कांदा, आलं, लसूण देखील बारीक करून घेऊया। टोमॅटो वेगळं वाटायचं आहे आपल्याला। कांदा, आलं, लसूणची पेस्ट देखील करून घेतली आहे, आपण ती देखील काढून घेऊया। आता टोमॅटो बारीक करून घेऊया। 2 कांदे आणि 2 टोमॅटो घेतले आहे मी याच्यासाठी। टोमॅटो देखील आपण बारीक करून घेतले आहे मिक्सरला। एक कढई तापायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि तूप देखील टाकून घ्यायचं आहे। जिरं टाकलं आहे, जिरं चांगलं तडतडून दिलं आहे। जिरं तडतड केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा, आलं, लसूणचं वाटण टाकायचं आहे आणि ते छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। वाटणाचा कलर थोडा चेंज झाला आहे, त्याच्यात आता आपण टोमॅटोची प्युरी टाकूया। मी इथं गरम मसाला, धना पावडर, मिरची पावडर आणि हळद घेतली आहे। सर्व मसाले मिक्स करून छान वाटण परतून घ्यायचं आहे। आपण याच्यामध्ये आता काजू पावडर टाकायची आहे। वाटण तेल सोडायला लागल्यानंतर काजू पावडर टाकायची आहे। त्यातच मी थोडा खवा टाकला आहे। मी खवा घरीच बनवलेला आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडी दुधाची साय देखील टाकली आहे। पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। वाटण छान हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही। त्यातच आपण वाटाणे घालायचे आहे।
हाताने थोडे परतून घ्यायचे म्हणजे शिजायला वेळ नाही लागणार. पनीरचे छोटे क्यूब केले आहे ते देखील टाकायचे आहे. बारीक चिरलेला मशरूम टाकायचा आहे. खूप छान वास सुटला आहे मसाल्यांचा. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. 1-2 वाटी आपण पाणी टाकायचं आहे म्हणजे आपलं वाटाणा आणि मशरूम चांगले शिजतील. कस्तुरी मेथी घालायची आहे बारीक. आणि झाकण ठेवायचं आहे. 10-15 मिनिटे शिजून द्यायचं. तोपर्यंत आपण गार्निशिंगसाठी बदाम कापून घेऊया. 10 ते 12 बदाम घ्यायचे आणि त्याचे उभे काप करून घ्यायचे आहे. आपली भाजी शिजलेली आहे आता. तुम्हाला घट्ट आवडत असेल तर थोडी आटून द्यायची. पुन्हा मी साई टाकली आहे याच्यामध्ये आणि मिक्स केलं आहे. 5 मिनिटे शिजल्यानंतर आपली भाजी रेडी झाली आहे. आपण आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. दिसायला देखील खूप सुंदर दिसते भाजी. त्याच्यावरच आपण चिरलेले बदाम टाकायचे आहेत. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि मी घरीच गव्हाच्या पिठाचं नान बनवलेलं. कांदा आणि टोमॅटो देखील घ्यायचं आहे. आपली प्लेट रेडी झाली आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.